आम्ही 6 तारखेपासून आंदोलना म्हणजे ठिय्या आंदोलनाला बसलो आहोत. आणि 6 तारखेपासून आजचा म्हणजे 7वा दिवस. रखरखत्या उन्हात गरमीत आम्ही आजपर्यंत तिथे आंदोलनाला बसलो. त्यामध्ये आमचे 2-3 ठेकेदार बिमार पडले, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं, आता घरी आले. पण आम्हाला जे विभागीय वरिष्ठ कार्यालय आहे तिथून आम्हाला ठोस कोणतंच कारण किंवा असं आश्वासन मिळालं नाही. त्यामुळं आता आम्ही पवित्रा घेतला आहे की आमचं आंदोलन आम्ही तीव्र करू. येत्या तारखेपासून आम्ही आमचे जे लेबर आहे, मजूर, ग्रामीणचे असो, अमरावतीचे असो, त्यांच्या कार्यालयात असो, वसुलीवर असो, कॉम्प्युटरवर असो, सगळे आमचे प्रत्येक ठेकेदाराचे, आम्ही 40 ते 50 ठेकेदार आहे, प्रत्येक ठेकेदाराचे आपापले मजूर काढून घेणार आहे. कारण त्यांचे 2 महिन्यापासून आम्ही पेमेंट करू शकून नाही राहिलो. त्यांनी आम्हाला 14 तारखेपर्यंत अल्टिमेट दिला आहे की 14 नंतर जर तुम्ही आम्हाला पेमेंट केलं तर आम्ही कामावर येऊ नाही. आणि आमच्याजवळ पैसा नाही. कारण याच्या आधीची जी परिस्थिती आहे, बँकेचं कर्ज काढलं, बचत गटाचं कर्ज काढलं, बायकोचे दागिने गहाण ठेवले, दोस्त मित्राजवळून पैसा घेतला, हे सर्व करून आता आम्ही थकलो. आणि अमरावतीच्या आणि ग्रामीण विभागाच्या जनतेला आमची नम्र विनंती आहे की आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे जर तुमची गैरसोय झाली तर आम्हाला माफ करा. आमची संघटना तुमच्या पाठीशी आहे. आमची संघटनेला तुम्ही माफ करा, आमच्या संघटनेतल्या सदस्याला माफ करा. कारण पैशाशिवाय काहीच होत नाही ना. 18,81,00,000 आणि ते 1 ते 1.5 वर्षापासून थकीत आहे. 13च्या संध्याकाळपर्यंत 12 वाजेपर्यंत आम्ही यांची वाट पाहू. जर आमचा पैसा आला, आमच्या मागण्या पूर्ण झाला तर आम्ही सुरळीत पाणी पुरवठा, आमचे कर्मचारी जसे आहे तसेच तू. नाही तर 13 तारखेला संध्याकाळी 12 वाजता आम्ही आमचे सगळे लेबर काढून घेऊ.